व्हेरी गुड मॉर्निंग. तर आपण सुरू करतोय आपला क्लास 12 फिजिक्सचा चॅप्टर नंबर 1 ज्याचं नाव आहे रोटेशनल डायनॅमिक्स आणि आजचं आहे आपलं लेक्चर नंबर 1.06. याच्या आधीच्या आजचं लेक्चर सुरू करण्याच्या पहिले याच्या आधीचे जे काही लेक्चर्समध्ये आपण शिकलो ते सगळे तुम्ही लेक्चर्स बघितलेले असतील, प्लस त्याच्यासोबत पाठवलेल्या नोट्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहिल्या असेल. ठीक आहे, इथपर्यंत जर तुम्ही कंटिन्यू सिरीज बघत आलेले आहे तर इथून पुढचं लेक्चर पण तुम्हाला इझी जाईल. आणि पहिले आधीचं कंप्लीट करा, मधातच जर जम्प करत असाल तर गोष्टी कळणार नाही. तर सर्वात पहिल्यांदा रिव्हिजन. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण कुठला कन्सेप्ट घेतला होता तर तुम्हाला आठवत असेल आपण बघितलं होतं एक कोनिकल पेंडुलमवाला. बरोबर आहे. सर्वात पहिले त्याची एक डेफिनेशन बघितली होती. काय होती डेफिनेशन तुम्हाला आठवते? अ टायनी मास, आठवते तुम्हाला? अ टायनी मास कनेक्टेड टू अ लॉन्ग फ्लेक्सिबल massless and inelastic string suspended from a rigid support revolves in such a way that string moves along the surface and it forms the vertical right circular cone of vertical axis, and the point object or the point mass performs a uniform horizontal circular motion. Such a system is called as conical pendulum. त्याच्यानंतर त्याची एक डायग्राम आपण बघितली होती. डायग्राम तुम्हाला आठवते? डायग्राममध्ये काय केलं होतं? सिंपल एक असा रिजिड सपोर्ट दाखवला होता, त्याच्यानंतर ही व्हर्टिकल स्ट्रिंग आणि तो अशा प्रकारे एक हॉरिझॉन्टल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. त्याच्यानंतर याला थीटा म्हटलं होतं इथे. त्याच्यानंतर काय होतं इथे? या अलॉंग इथे बॉब होता तुमचा आणि इथे तुमचं टेन्शन होतं आणि ही लेंथ एल आहे आणि या टेन्शनला पुन्हा आपण रिझॉल्व्ह केलं होतं. बरोबर आहे. एका व्हर्टिकल ॲक्सिसमध्ये आणि एका हॉरिझॉन्टल ॲक्सिसमध्ये. हा थीटा आहे म्हणून हा थीटा झाला होता. तर हा आपला टी कॉस थीटा, याला T0 म्हटलं होतं तर हा T0 कॉस थीटा आणि दुसरा झाला होता तुमचा हा T0 साइन थीटा. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर या बॉबचं वेट आपण खाली घेतलं होतं mg. इथे mg पकडलेलं होतं. त्याच्यानंतर काय होतं पुढचा पार्ट? इथे आपण बघितला होता L, हा L घेतला होता ना, म्हणून याच्या कॉसच्या जवळचा म्हणजे या थीटाच्या जवळचा कंपोनंट हा झाला होता आपला L कॉस थीटा. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. मग त्याच्यानंतर आपण त्याचं डेरिव्हेशन बघितलं होतं आणि त्याच्यावरून टाइम पिरियड कॅल्क्युलेट केला होता. आठवतंय? T इज इक्वल टू 2π अंडर रूट ऑफ L कॉस थीटा अपॉन G. आणि मग फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची असेल तर 1/t म्हणजे 1/2π अंडर रूट ऑफ G अपॉन L कॉस थीटा. आणि याच्यावरून मग आणखीन एक आपण बघितलं होतं की फ्रिक्वेन्सी कुठल्या कुठल्या गोष्टीवर डिपेंड आहे. तर फ्रिक्वेन्सी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे रूट एलला. बघा, फ्रिक्वेन्सी रूट एलला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे एक. दुसरं, फ्रिक्वेन्सी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे रूट जीला. थर्ड, फ्रिक्वेन्सी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे तुमच्या कॉस थीटाला. तर या सर्व गोष्टी आपण इथे बघितल्या होत्या. या 3 झाल्यानंतर एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये आपण बघितला होता आणि मग काल आपण थांबलो होतो, तो म्हणजे फ्रिक्वेन्सी ॲट किंवा फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम इज इंडिपेंडंट ऑफ द मास ऑफ द बॉब किंवा मास ऑफ द पार्टिकल. जो पार्टिकल इथे सस्पेंड केला आहे आपण किंवा याला बॉब म्हणतोय आपण, तो काय असतो? त्याच्या मासवर याच्या फ्रिक्वेन्सी इंडिपेंडंट आहे, डिपेंड नाही आहे. इंडिपेंडंट ऑफ द मास. हा बॉब तुम्ही 1 kgचा लावा की 1000 किलोचा लावा, त्यांनी काहीच फरक पडत नाही फ्रिक्वेन्सीवर. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे तुम्हाला माहिती आहे. तर इथपर्यंत आपण काल बघितलं होतं आणि कालचं मी तुम्हाला म्हटलं होतं की पूर्ण जे आपण बघितलं त्यात मी लिहिलं होतं इनर्शियल फ्रेम. हे तुमच्या टेक्स्टबुकमधलीच डायग्राम आहे. काल आपण 1.9चा ए पार्ट बघितला होता, तो होता इनर्शियल फ्रेमचा. हा आहे बी, नॉन इनर्शियल फ्रेम. तर कालची तुम्ही जर डायग्राम ऑब्झर्व केली आणि ही आजची डायग्राम इथे तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे तुमच्या टेक्स्टबुकमधलीच, ती ऑब्झर्व करत असाल तर तुमच्या लक्षात येईल फक्त एकच बेसिक फरक आहे याच्यामध्ये. तो कुठला? की नॉन इनर्शियल फ्रेम म्हणतोय. तर नॉन इनर्शियल फ्रेम म्हणतो तर ही कशासाठी असते? सुडो फोर्ससाठी असते. बरोबर आहे. सुडो फोर्स जिथे येतो तिथे नॉन इनर्शियल फ्रेम येते आणि आपला सुडो फोर्स कुठला आहे? सेंट्रीफ्युगल फोर्स आहे. म्हणून आपण mr² किंवा याचा दुसरा फॉर्म mv² बाय r ह्या इथे लिहिलेला आहे.
सिंपल आहे, डायग्राम बिलकुल सेम आहे. फक्त तुम्हाला विचारू शकतात की ड्रॉ अ डायग्राम ऑफ कोनिकल पेंडुलम शोईंग ऑल इट्स फोर्सेस फॉर नॉन इनर्शियल फ्रेम. तर त्यावेळी तुम्हाला ही डायग्राम काढावं लागेल. त्याच्यामध्ये हा इथे हा एक्स्ट्रा जो आहे हे दाखवावं लागेल फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि जेव्हा तुम्हाला म्हणतील इनर्शियल फ्रेम, त्यावेळी आपण मागच्या लेक्चरमध्ये जी डायग्राम बघितली, म्हणजे तुमची ही 1.9 ऑफ ए टेक्स्टबुकमधली ती डायग्राम तुम्हाला ड्रॉ करावं लागेल. बस बेसिक हाच फरक आहे. आणि इनर्शियल फ्रेम म्हणजे काय, नॉन इनर्शियल फ्रेम म्हणजे काय, सुडो फोर्स म्हणजे काय, रिअल फोर्स म्हणजे काय, हे आपण जेव्हा ज्या लेक्चरमध्ये सेकंड की थर्ड लेक्चरमध्ये आपण जेव्हा सेंट्रीफ्युगल आणि सेंट्रीपिटल फोर्स बघितला होता त्यावेळी डिस्कस केलं होतं. बरोबर आहे. आठवत नसेल, कन्फ्युजन असेल तर पुन्हा एकदा ते लेक्चर बघा. ते बघितलं नसेल तर पहिले ते बघा आणि नंतर कंटिन्यू करा. इथपर्यंत आपण आलेलो आहे. आता याच्या नेक्स्ट पार्ट. आतापर्यंत आपलं जे चालू होतं ते सगळं काही 1.3 हा प्रकार चालू होता. अप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन होता आपला. आता आपण याच्यातून बाहेर पडतोय आणि पुढच्या पार्टकडे शिफ्ट करतोय. तो म्हणजे तुमचा 1.4 पार्ट, म्हणजेच व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आतापर्यंतचे होते ते आपले बघा, गाडी तुमच्या हॉरिझॉन्टल सर्कलवरून फिरायची, तर ते सगळे हॉरिझॉन्टल किंवा कोनिकल पेंडुलम पण तुमचा हा हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करायचा. तर हे सगळे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन होते. पण हा कुठला टाईप आहे तुमचा, व्हर्टिकल सर्क्युलर मोशनवाला. आता तुम्ही काय केलं की तुम्ही असे एखाद्या ठिकाणी उभे आहे आणि तुमच्या हातात असा एक दोर आहे आणि त्याला तुम्ही खाली दगड मांडला आणि त्याला गोल 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 असं फिरवलं. बरोबर आहे. तर तो कुठला व्हर्टिकल सर्कल परफॉर्म करेल ना. तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही गोल फिरवत आहे, त्याला इमॅजिन होत आहे तुम्हाला, तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही त्या सर्कलला गोल 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 फिरवत आहे. तर तो कुठल्या टाईपचा झाला आहे, व्हर्टिकल सर्क्युलर टाईपचं मोशन परफॉर्म करतोय. ठीक आहे. आता जेव्हा अशा प्रकारची ती मोशन परफॉर्म करते, जसा सिंपल गोष्ट आहे, हा जर तुम्ही एक पेंडुलम घेतला आणि हा इथून इथपर्यंत या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत जातोय, तर याला आपण सिंपल पेंडुलम म्हणतो. मग आपण याला फोर्स असा इतका लावला की हा काय करेल, हॉरिझॉन्टल म्हणजे पूर्ण एक सेमी सर्क्युलर पाथ परफॉर्म करेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथपर्यंत जेव्हा येत आहे तेव्हा इतका फोर्स लावला की तो हा पॉईंट क्रॉस करतो आहे आणि वरती जातोय, इथपर्यंत येतोय. मग इथे पण त्याला इतका फोर्स लागतो आहे की तो हा पॉईंट सुद्धा हा पॉईंट क्रॉस करतोय आणि पुन्हा खाली येतोय. आणि पुन्हा मग बाकीचा ग्रॅव्हिटीने पुन्हा इथे खाली येऊन पुन्हा एक आपण फोर्स लावला की एक मोशन परफॉर्म करतोय. तर ही कुठल्या टाईपची मोशन झाली आहे तुमची, व्हर्टिकल सर्क्युलर टाईपची मोशन आहे. सर्क्युलर आहे मोशन आहे, पण कुठल्या टाईपची आहे, व्हर्टिकल टाईपची मोशन झाली आहे. तर आता ही मोशन होत असताना कुठले कुठले फोर्सेस याच्यात इन्व्हॉल्ड आहे, काय काय प्रकार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे. आता बघा, इथे तुमच्या टेक्स्टबुकमधली फिगर आहे 1.10 व्हर्टिकल सर्क्युलर मोशनची. तुमच्या इथे लक्षात येत असेल, इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हा जो पॉईंट आहे हा एक, आणि इथे तुम्ही या सेंटरला स्ट्रिंग बांधली, इथे हा सेंटर आणि याला जर स्ट्रिंग बांधली तर हा तुमचा असा प्रकारचा पेंडुलम आहे. बरोबर आहे. इथे तुम्ही स्ट्रिंग बांधली आहे आणि हा तुमचा स्ट्रिंग आहे, ही इथे कुठेतरी फिक्स केली आहे. आणि हा काय झाला आहे तुमचा बॉब किंवा एखादा मास किंवा एखादा पॉईंट ऑब्जेक्ट. ओके. आता तो वेगवेगळ्या पोझिशनला जाणाऱ्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना ही जी पोझिशन आहे इथे थिटा किती आहे तुमचा, 0 डिग्री. आता तो जेव्हा इथून इथपर्यंत जाईल तेव्हा तो इथे येईल, इथे येईल तो, तेव्हा तुमचा थिटा किती होऊन जाईल, 90 डिग्री. बरोबर आहे. त्याच्यानंतर तो पुन्हा इकडे जाऊन या पॉईंटला येईल, या पॉईंटला पुन्हा थिटा काय होऊन जाईल तुमचा, 180 डिग्री. त्याच्यानंतर तो पुन्हा इकडे येईल, इथे येईल आणि मग पुन्हा खाली येईल. तर आपल्या इथे बघा कुठले कुठले पॉईंट झाले आहे. हा एक तो लोएस्ट पॉईंटला होता. बरोबर आहे. हा एक लोएस्ट पॉईंटला होता. इथे हा एक टॉपमोस्ट किंवा अप्पर मोस्ट पॉईंटला होता. इथे तो एक अप्पर मोस्ट पॉईंटला होता. इथे तो एक मिड पॉईंटला होता. बरोबर. हे फिक्स पॉईंट आहेत वेगवेगळे जे आपण अज्युम केलेले आहेत. एक हा लोवेस्ट पॉईंटला होता, एक
मोशन परफॉर्म करताना अप्पर मोस्ट पॉईंटला होता आणि एकदा तो त्याच्या मिड पॉईंटला होता. आता आपल्याला एक आणखीन कंडिशन आहे की या टिपिकल पोझिशन्स आहेत, हा लोएस्ट पॉईंटला, हा अप्पर मोस्ट पॉईंटला, हा मिड पॉईंटला, याच्याशिवाय आणखीन कुठल्याही पॉईंटला तो असू शकतो इतर. बरोबर आहे, तो कितीही डिग्रीवर असू शकतो. हा 0 डिग्रीवर, हा 90, हा 180, हा 270, पुन्हा 0 म्हणजे 360. त्याच्याशिवाय तो 10 डिग्री, 20, 70, 130 असा कुठल्याही एखाद्या डिग्रीला तो असू शकतो. थिटा इज इक्वल टू. तर बघा, हे मी कशासाठी सांगतोय तुमच्या आता लक्षात येईल. आपल्याला या प्रकारची मोशन परफॉर्म होत असताना वेगवेगळ्या पॉईंटसाठी दोन गोष्टी फाइंड आउट करायच्या. एक म्हणजे टेन्शन आणि दुसरं म्हणजे व्हेलॉसिटी. आणि त्याच्यासाठी सिंपल आपल्याला फॉर्म्युले आणि इक्वेशन मिळवायचे. ठीक आहे, कारण की या टॉपिकवर आयदर तुम्हाला 3 मार्कासाठी हा क्वेश्चन येतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला ही डायग्राम काढून आपण जे आता पुढच्या एक 15 मिनिटात डिस्कस करणार आहे ते सगळं तुम्हाला लिहावं लागतं ॲज अ थेरॉटिकल, किंवा याच्यात 2 मार्काचं किंवा 3 मार्काचं न्यूमरिकल येऊ शकतं, ज्याच्यामध्ये जे फॉर्म्युले आपण काढणार आहे ते फॉर्म्युल्यांवरून तुम्हाला व्हॅल्यूज टाकून सॉल्व्ह करावं लागेल. 2 प्रकार आहेत आणि हे मॅक्झिमम टाइमला 3 मार्कासाठी विचारतात या चॅप्टरमध्ये. म्हणजे या टॉपिकवर जर एखादा क्वेश्चन रेज झाला तर त्याच्यामुळे या टॉपिकचा क्वेश्चन जर तुमच्या टेस्टमध्ये येतो आहे किंवा तुमच्या पेपरमध्ये येतो आहे 12वीच्या याच्या, तर तो डायरेक्ट 3 मार्कासाठी तुम्हाला भेटेल. आता बघा, टेन्शन कुठे येत आहे. टेन्शन म्हणजे काय की इथे हा सेंटरला आहे आणि इथे तुम्ही जेव्हा याला स्ट्रिंगनी बांधून ठेवलाय तेव्हा त्या स्ट्रिंगमध्ये टेन्शन असेल ना. तुम्ही तुमच्या हातात ती स्ट्रिंग पकडली आहे, एक दोरी आहे आणि त्याला तुम्ही एखादा बॉब किंवा एखादा बॉल असा हेवीवाला लटकवून ठेवलाय, तर त्या स्ट्रिंगमध्ये टेन्शन असेल ना. आणि तुम्ही गोल गोल फिरवताय तेव्हाही त्या स्ट्रिंगमध्ये टेन्शन असेल. तर ती जेव्हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म होतोय आहे त्यावेळी वेगवेगळ्या पॉईंटला तुम्हाला लक्षात आलाय आपण 4 पॉईंट घेतले. एक तुमचा अप्पर मोस्ट पॉईंट, दुसरा लोवेस्ट पॉईंट, तिसरा मिड पॉईंट म्हणजे हे मधातले. अप्पर मोस्ट पॉईंट म्हणजे हा तुमचा ए वाला पॉईंट, ए ची गोष्ट करतोय मी. लोवेस्ट पॉईंट म्हणजे कुठला, हा पॉईंट बी ची गोष्ट करतोय मी. ठीक आहे, पॉईंट बी. आणि मिड पॉईंट म्हणजे कुठला, हा आयदर सी किंवा हा आयदर डी म्हणजे सी और डी बद्दल गोष्ट करतोय मी. आणि चौथा आर्बिटरी म्हणू शकतो आपण. म्हणजे काय की कुठे पण, जसा हा इथे फोर्सेस आहे किंवा तो इथे आहे असा तो, किंवा इथे असू शकतो तो कुठल्याही एखाद्या दुसऱ्या पोझिशनला, किंवा इथे असू शकतो, अशा प्रकारच्या कुठल्याही एखाद्या दुसरं पोझिशन असेल तर या सगळ्या कंडिशनसाठी, या 4 कंडिशनसाठी अप्पर मोस्ट, लोवेस्ट, मिड आणि आर्बिटरी या पोझिशनसाठी आपल्याला टेन्शनची व्हॅल्यू आणि व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काय आहे ते फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला लक्षात आलंय की कंडिशन काय आहे म्हणजे काय आणि आपल्याला एक्झॅक्टली फाइंड आउट काय काय करायचं आहे. तर आता आपण 1 बाय 1 सुरू करू. ठीक आहे, तर सर्वात पहिली कंडिशन आपल्याला कुठली घ्यायची आहे तर ती म्हणजे अप्पर मोस्ट पोझिशन. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी सगळ्या काही गोष्टी आपण डिस्कस करू. आता याच्यातली अप्पर मोस्ट पोझिशन. आता अप्पर मोस्ट पोझिशन म्हणजे मी कुठली हायेस्ट पोझिशन आहे, मी याला असंही म्हणू शकतो हायेस्ट पोझिशन. किंवा कुठल्या पॉईंटसाठी बोलतोय मी, पॉईंट ए. तुमच्या फिगरमध्ये इथे ए पॉईंट दिलेला आहे ना, म्हणून ए पॉईंट बद्दल बोलतोय आपण. आता याच्यामध्ये कुठले कुठले फोर्सेस इन्व्हॉल्ड आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला माहिती आहे की हा इथे जेव्हा बॉब आहे तुमचा, या पोझिशनला तुमचा तो बॉब किंवा पॉईंट मास आलेला आहे, तर तुम्हाला एक फोर्स तर माहिती आहे सर्वात पहिले क्लिअर, कुठला की त्याचं वेट mg डाऊनवर्ड डायरेक्शनला चाललं जाईल. क्लिअर आहे. दुसरी एक गोष्ट आज जी तुम्हाला माहिती करून घ्यायची ती म्हणजे जिथे पण तुमचा बॉब असतो त्या बॉब पासून टेन्शन जो असते स्ट्रिंग मधलं, आता तुमची ही जी स्ट्रिंग आहे ही इथून अशी व्हर्टिकल स्ट्रिंग आहे ना, ही अशा प्रकारची, तर या स्ट्रिंग मध्ये आयदर अपवर्ड डायरेक्शनला टेन्शन असू शकतं किंवा आयदर डाऊनवर्ड डायरेक्शनला टेन्शन असू शकतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता एखाद वेळी. तर एकदम क्लिअर आहे, एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, टेन्शनची डायरेक्शन समजून घेण्यासाठी जसं mg ची डायरेक्शन कशी असते नेहमीच डाऊनवर्ड डायरेक्शनला असते, त्याच प्रकारे टेन्शनची डायरेक्शन काय असते नेहमीच अवे फ्रॉम द बॉब.
म्हणजे हा बॉब इथे आहे, तर बघा टेन्शनची डायरेक्शन डाऊनवर्ड दाखवली आहे, बॉब पासून दूर टुवर्ड्स द सेंटर. इथे बघा बॉब जर इथे असेल तर टेन्शनची डायरेक्शन बघा इथे इनवर्ड डायरेक्शनला दाखवली आहे, म्हणजे अवे फ्रॉम द बॉब टुवर्ड्स द सेंटर. जर इथे असेल तर अवे फ्रॉम द बॉब टुवर्ड्स द सेंटर. इथे असेल बॉब तुमचा तर अवे फ्रॉम द बॉब टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे तुम्हाला आता टेन्शन कुठे येतं ते पण लक्षात आलंय. म्हणजे हा जो पॉइंट ए आहे याच्यावर किती फोर्सेस झाले, एक तर डाऊनवर्ड फोर्स mg, दुसरा टेन्शन फोर्स अवे फ्रॉम द बॉब टुवर्ड्स द सेंटर, आणि तिसरा हा फिरतो आहे याचा अर्थ याच्यावर सेंट्रीफ्युगल फोर्स पण लागणार आहे, जो आपण प्रत्येक वेळी आतापर्यंतच्या डेरिव्हेशनमध्ये बघितलाय. तो बाहेरच्या साईडला असतो हे तुम्हाला माहिती आहे. मग आता काय करायचं आहे आपल्याला, याच्यावर कुठला तरी हॉरिझॉन्टल फोर्स आहे का, नाही आहे. तर हॉरिझॉन्टल फोर्स नाही आहे, व्हर्टिकल फोर्सेस आपल्याला दिसतात आहे. म्हणजे हा तुमचा पॉईंट ए होता, या पॉईंट ए वर काय आहे, एक डाऊनवर्ड डायरेक्शनला त्याचं वेट mg आहे, एक डाऊनवर्ड डायरेक्शनला त्यांचं टेन्शन आहे, टेन्शन ॲट ए पॉईंट म्हणून टी ऑफ ए लिहितोय, आणि सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय म्हणून सेंट्रीफ्युगल फोर्स याच्यावर लागेल, म्हणून हा अवे फ्रॉम द बॉब बाहेरच्या साईडला जातोय. त्याला काय लिहू शकतो, mv²/r. इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे. आता आपल्याला फोर्सेस भेटले. आता इथे v ऑफ ए लिहून घेतो मी, कारण की ए पॉईंटसाठी आहे. आता व्हर्टिकल फोर्सेस इक्वेट करायचे आहे, सिंपल आहे. कसं करता येईल, mg प्लस TA, म्हणजे हे दोन्ही डाऊनवर्ड डायरेक्शनला जाणारे फोर्सेस झाले, इज इक्वल टू अपवर्ड डायरेक्शनला जाणारा फोर्स काय आहे, mv²/r. फक्त v ऑफ ए याच्यासाठी लिहिला आहे कारण की तो ए पोझिशनसाठी, ए पॉईंटसाठी आहे. बरोबर आहे. मग हे झालंय, तर यालाच मी पुन्हा रिअरेंज TA फॉर्मॅटमध्ये करायचं असेल तर काय करू शकतो, TA इज इक्वल टू mva²/r मायनस mg. हे झालंय तुमचं टेन्शन. ठीक आहे. आता व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची. मी म्हटलं ना आपल्याला दोन गोष्टी फाइंड आउट करायच्या प्रत्येक वेळी, एक म्हणजे टेन्शन फाइंड आउट करायचं आहे, दुसरं म्हणजे व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. आणि हे टेन्शन आणि व्हेलॉसिटी कशासाठी फाइंड आउट करायची आहे, तर अप्पर मोस्ट पोझिशन, लोएस्ट पोझिशन, मिड पोझिशन आणि आर्बिट्ररी पोझिशन. म्हणजे जेव्हा बॉब तुमचा अप्पर मोस्ट पोझिशनला असेल, जेव्हा बॉब तुमचा या लोएस्ट पोझिशनला असेल, जेव्हा बॉब तुमच्या या मिड लेवलला असतील, मिड पोझिशनला असेल, आणि इतर कुठेही असू शकतो. तर या सगळ्या पोझिशनसाठी आपल्याला टेन्शन आणि व्हेलॉसिटीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आपण सुरुवात केली होती पहिल्या केसपासून, जी अप्पर मोस्ट पॉईंटसाठी होती, अप्पर मोस्ट पोझिशन, हायेस्ट पोझिशनसाठी होती. तर त्या पोझिशनसाठी टेन्शनची व्हॅल्यू आपली फाइंड आउट करून झाली आहे. आता राहिलं व्हेलॉसिटीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर व्हेलॉसिटीची फाइंड आउट करताना इथे तुमच्या एक लक्षात येईल की इमॅजिन करा की तुम्ही उभे आहे, तुमच्या हातात ती स्ट्रिंग आहे, त्याला खाली एक बॉब किंवा बॉल लटकलेला आहे आणि तुम्ही व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करता आहे. तर जेव्हा तुम्ही व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय तेव्हा त्या स्ट्रिंगमध्ये सर्वात कमी टेन्शन कुठे राहील, तुम्हाला लक्षात येत आहे. जर हे तुम्ही स्वतः करत आहे असं फील करा तर तुमच्या लक्षात येईल. बघा या पोझिशनला, हा जो लोएस्ट पोझिशन आहे, पॉईंट बी आहे, या पॉईंट बी ला सर्वात जास्त टेन्शन राहील ना स्ट्रिंगमध्ये. तुम्ही इथे पकडून ठेवला आहे मिड लेवलला आणि इथे ही स्ट्रिंग आहे, तर या पोझिशनला, लोएस्ट पोझिशनला सर्वात जास्त टेन्शन राहील. तर सर्वात कमी टेन्शन त्याच्या अपोजिट टॉपमोस्ट पोझिशनला राहील. बरोबर. आणि आत्ता आपण कुठली पोझिशन डिस्कस करतोय, टॉपमोस्ट पोझिशन, अप्पर मोस्ट पोझिशन, हायेस्ट पोझिशन, पॉईंट ए ही पोझिशन डिस्कस करतोय आपण. तर त्यावेळी त्याची टेन्शनची व्हॅल्यू किती असते, ए पोझिशनला अप्रॉक्सिमेटली 0 असते. मग आता हे जर या इक्वेशनमध्ये पुट केलं तर काय होईल आपल्याला, 0 इज इक्वल टू mva²/r मायनस mg. म्हणजेच mva²/r इज इक्वल टू mg. मी काहीच नाही, mg फक्त इकडे घेऊन गेलो आहे, इथे m कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे va² इज इक्वल टू rg आणि va इज इक्वल टू √rg. लक्षात आलंय तुम्हाला. आपल्याला VA कॅल्क्युलेट काय करायचं होतं, आपल्याला दोन गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या होत्या. काय, एक तर टेन्शन आणि दुसरं म्हणजे VA. बरोबर आहे. तर आता टॉपमोस्ट पोझिशनला टेन्शन किती असतं, 0, आणि VA ची व्हॅल्यू काय आहे, √rg. म्हणजे अप्पर मोस्ट पोझिशनला मी लिहून घेतो,
अप्पर मोस्ट पोझिशनला व्ही ए तुम्हाला किती भेटलाय अंडर रूट ऑफ आर जी, आणि टेन्शन ॲट ए किती घेतलाय तुम्ही 0. हे एक फाइंडिंग तुम्हाला भेटलेलं आहे. आता जर मी हे खूप स्लो घेतलं होतं, डिटेलमध्ये आपण डिस्कस केलं. आता बाकीचे पॉईंट अशाच प्रकारे फाइंड आउट करणे खूपच इझी आहे. अप्पर मोस्ट पोझिशनचा तुम्हाला कळलेला आहे पूर्ण. आता जर अप्पर मोस्ट पोझिशनचा तुम्हाला कळला आहे तर आता आपण सेकंड घेऊ आपली लोअर मोस्ट पोझिशन. ठीक आहे, म्हणजेच कुठला पॉइंट बी. सेकंड घेऊ आपली लोअर मोस्ट पोझिशन म्हणजेच पॉइंट बी साठी. आता पॉइंट बी साठी काय होईल बघा, इथे सर्वात पहिले तर हा वेट mg खाली, दुसरा टेन्शन अवे फ्रॉम द बॉब टुवर्ड्स द टेन्शन म्हणजे हा टुवर्ड्स द सेंटर म्हणजे हा झाला टेन्शन, आणि तिसरा फोर्स आउटवर्ड डायरेक्शनला इथे mv²/r तर असतोच. बरोबर. तर आता लोअर मोस्ट पोझिशनसाठी काय होईल तुमचं, डाऊनवर्ड जाणारे किती फोर्सेस आहे, एक तर mg आहे, दुसरा बाहेर जाणारा mv²/r आहे. तर हा mv²/r इज इक्वल टू एक अपवर्ड जाणारा फोर्स एकच आहे टेन्शनवाला. आता हा टेन्शन बी पॉईंटचा आहे म्हणून टी ऑफ बी म्हणतो, आणि व्हेलॉसिटी बी पॉईंटची काढणार आहे म्हणून व्ही ऑफ बी म्हणतो मी. बरोबर आहे. तर तुम्हाला टी बी चा फॉर्म्युला भेटला mg प्लस mv²/r. हे झालं टेन्शन. आता आपल्याला व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. तर व्हेलॉसिटी फाइंड आउट करताना इथे आपण बघा आता एनर्जीचा वापर करणार आहे. सिंपल अंडरस्टँडिंग आहे, काही नवीन कन्सेप्ट नाही बघणार आहे. बघा, तुम्हाला एक माहित आहे एनर्जीचे किती प्रकार असतात. एक तर असते कायनेटिक एनर्जी, दुसरी असते पोटेन्शियल एनर्जी. बरोबर आहे. एखाद्या बिल्डिंगच्या वरती जर इथे एखादा असा बॉल ठेवलेला आहे आपण, तर त्याच्यामध्ये काय असेल, पोटेन्शियल एनर्जी असेल. जेव्हा या बॉलला इथून आपण खाली फेकून देऊ तेव्हा त्या पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जीमध्ये रूपांतर होऊन जाईल, आणि ते खाली येता 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 इथे ग्राउंडपर्यंत येईल तो. बरोबर आहे. तर इथे जेव्हा हा मोशनमध्ये होता तेव्हा त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी होती, जेव्हा हा वरती होता त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी होती. पण जेव्हा तो खाली जात होता तेव्हा त्याची पोटेन्शियल एनर्जी कमी होत होती, आणि त्याच वेळी त्याची कायनेटिक एनर्जी वाढत होती. बरोबर आहे. आणि जेवढी पोटेन्शियल एनर्जी कमी झाली तेवढीच कायनेटिक एनर्जी वाढत होती. तर इथे एक टर्म तुम्हाला माहित आहे, टोटल एनर्जी. टोटल एनर्जी म्हणजे काय होते, पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. टोटल एनर्जी म्हणजे काय होते, पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. आणि या प्रत्येक पॉइंटला तुमची टोटल एनर्जी मात्र सेम राहत होती. कळतंय तुम्हाला. भलेही पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीची प्रत्येक पॉइंटसाठी व्हॅल्यू वेगळी होती, पण सर्वच पॉइंटसाठी तुमची टोटल एनर्जीची व्हॅल्यू सेम होती. हे समजताय का तुम्हाला. टोटल एनर्जी म्हणजे काय, पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. इथे तुमची फुल होती, 100 होती समजा पोटेन्शियल एनर्जी, आणि कायनेटिक एनर्जी काय होती, 0. इथे या पॉइंटला जेव्हा मिड लेवलला आला तेव्हा काय झालं, तुमची पोटेन्शियल एनर्जी 50 झाली आणि कायनेटिक एनर्जी काय झाली, 50 झाली. बरोबर आहे. पोटेन्शियल एनर्जी 50 नी कमी झाली तर कायनेटिक एनर्जी 0 पासून 50 नी वाढली, पण टोटल किती इथे 50 + 50 100. इथे टॉपमोस्ट पोझिशनलाही किती होती, 100 + 0 100. म्हणजे याचा अर्थच काय की कुठलीही पोझिशन असो, एनर्जी ही टोटल एनर्जी नेहमी काय राहते, कॉन्स्टंट राहते. हाच तर तुमचा लॉ ऑफ एनर्जी आहे ना, टोटल एनर्जी रिमेन्स कन्झर्व्ड. बरोबर आहे. ठीक आहे. इथपर्यंत जर तुम्हाला कळलं आहे तर आता आपल्याला ॲक्च्युली टोटल एनर्जीचा कन्सेप्ट वापरायचा आहे. म्हणजे टोटल एनर्जी तुमची बेसिकली 2 पोझिशनला, बॉटम मोस्ट पोझिशन म्हणजे लोअर मोस्ट पोझिशन या बी पॉइंटला ही, आणि याचा टॉप मोस्ट पोझिशन म्हणजे टोटल एनर्जी ॲट ए पॉइंट काय राहील, सेम राहील. बरोबर आहे. टोटल एनर्जी म्हणजेच काय, तर पोटेन्शियल एनर्जी ॲट बी पॉइंट प्लस कायनेटिक एनर्जी ॲट बी पॉइंट इज इक्वल टू. बरोबर आहे ना. त्याच्यानंतर टोटल एनर्जी ॲट ए म्हणजेच काय, तर पोटेन्शियल एनर्जी ॲट ए पॉइंट प्लस कायनेटिक एनर्जी ॲट ए पॉइंट. याचाच तर अर्थ तो होतोय. आता मला सांगा, तुम्हाला पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे ना, काय आहे, mgh. आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे, काय आहे, ½ mv². हे 2 फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहे. बस हेच 2 फॉर्म्युले इथे तुम्हाला वापरायचे. आता बी पॉइंटला हाईट आहे का, काही नाही आहे. हा तर लोअर मोस्ट पोझिशनला आहे. मग इथे mgh मध्ये हाईटची व्हॅल्यू काय आहे, 0. म्हणून पोटेन्शियल एनर्जी काय होऊन जाईल तुमची बी पोझिशनला 0.
कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, हाफ एम व्ही स्क्वेअर. मग तुम्ही काय लिहू शकता, हाफ एम व्ही स्क्वेअर. फक्त हा बी पॉईंटसाठी आहे म्हणून बी लिहितो मी इथे. ठीक आहे. त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी ॲट ए पॉईंट काय आहे तुमचा फॉर्म्युला, एम जी एच. तर एम जी आणि एचच्या ऐवजी काय म्हणता येईल बघा, हा जर सर्कल आहे तर इथे रेडियस 0 आहे, या पॉईंटला ही रेडियस आर आहे आणि पुन्हा ही रेडियस आर. म्हणजे हा टॉपमोस्ट पोझिशन जी आहे तिथे रेडियसची म्हणजे ह्या हाईटची व्हॅल्यू किती आहे, 2r आहे ना, बरोबर, डायमीटर एवढी. म्हणून इथे एम जी इंटू 2r लिहितोय एचची व्हॅल्यू. प्लस कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ एम व्ही स्क्वेअर आणि व्ही ऑफ ए लिहितोय इथे. आता बघा याला सॉल्व्ह कसं करता येईल, हाफ एम व्ही बी स्क्वेअर. आपल्याला तर व्हेलॉसिटी फाइंड आउटच करायची आहे बी पोझिशनसाठी. त्याच्यानंतर एम जी 2r प्लस हाफ एम. इथे व्ही ऑफ ए आत्ताच आपण फाइंड आउट केलं होतं बघा, व्ही ऑफ ए काय होता तुमचा, रूट आर जी. तर इथे काय करू शकतो आपण, रूट आर जी चा काय होता हा होल स्क्वेअर. मग इथे बघा, इथे एम 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 कॅन्सल होऊन जाईल. मग इथे काय उरेल, व्ही बी स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू, इथे काय उरलं 2rg प्लस इथे अंडर रूट आणि स्क्वेअर एकमेकांसोबत चालले जाईल म्हणजे ते काय होऊन जाईल, इथे rg डिवाइड बाय 2. मग इथे काय करता येईल, 2 to the 4 प्लस 5rg डिवायडेड बाय 2. म्हणजे इथे काय आलाय तुमचा आता, व्ही बी स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू 5rg बाय 2. इथे हाफ हाफ कॅन्सल होऊन जाईल म्हणजे व्ही बी इज इक्वल टू काय आलं, अंडर रूट ऑफ 5rg. हा एक फॉर्म्युला तुम्हाला व्हेलॉसिटीचा भेटला. आता हा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला जर तुम्ही इथे पुट केला या पॉइंटमध्ये, कळताय तुम्हाला, त्या व्ही बीच्या ठिकाणी जर पुट केला तर तुम्हाला काय भेटेल बघा. इथे काय होऊन जाईल, अंडर रूट ऑफ 5rg आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे फक्त 5rg राहील. इथे 5rg मध्ये आर आर कॅन्सल होऊन जाईल म्हणजे काय राहील, फक्त 5mg. इथे 5mg आणि हा एक 1mg, 5mg प्लस 1mg काय होऊन जाईल, TB इज इक्वल टू 6mg. बरोबर आहे, कळतंय आपण कशासाठी हे सगळं सॉल्व्ह करतोय, पोझिशन बी साठी सॉल्व्ह करतोय. बरोबर आहे. आणि तुम्हाला आता इथे पुन्हा दोन व्हॅल्यूज तुम्हाला तुमच्या भेटल्या. एक म्हणजे TB ची व्हॅल्यू तुम्हाला भेटली आहे 6mg किंवा एक हा जनरलाइज फॉर्म्युला तुम्हाला भेटला आहे. प्लस तुम्हाला VB लोअर मोस्ट पोझिशनसाठी अंडर रूट ऑफ 5rg ही एक व्हॅल्यू भेटली आहे. म्हणजे आता अप्पर मोस्ट पोझिशनसाठी आपला झाला एक जनरलाइज फॉर्म्युला हा, बरोबर, प्लस त्याच्यासोबत TA ची व्हॅल्यू 0, त्याच्यानंतर ही VA ची व्हॅल्यू, त्याच्यानंतर लोअर मोस्ट पोझिशनसाठी पुन्हा हा एक जनरलाइज फॉर्म्युला, त्याच्यानंतर ही 6mg टेन्शनची व्हॅल्यू आणि VB ची व्हॅल्यू अंडर रूट ऑफ 5rg. आता याच्या पुढे जर आपण गेलो, 2 झालाय आपलं. आता तिसरी पोझिशन कुठली, मिड लेवलची पोझिशन. म्हणजे तेव्हा तुमचा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना बॉब जेव्हा तुमचा या पोझिशनला असेल तेव्हा काय होईल ते आपल्याला आता बघायचं आहे. तर तेव्हा काय होईल सांगा मला, काय करता येईल त्याच्यासाठी. तर सिंपल गोष्ट आहे, कुठून सुरुवात करता येईल. आता या पोझिशनला तुमचा सर्वात पहिला फोर्स कुठला येईल, डाऊनवर्ड डायरेक्शनवाला mg वाला. आणि दुसरं टेन्शन कुठे असतं, अवे फ्रॉम द बॉब टुवर्ड्स द सेंटर म्हणजे हे इथे, बरोबर आहे. आणि इथे mg ला बॅलन्स करणारा व्हर्टिकल कंपोनंट आहे का सध्या, नाही आहे. पण इथे हा एक फोर्स सेंट्रीफ्युगल फोर्स आहे. म्हणजे तुम्ही काय करू शकता, टेन्शन ॲट C पॉईंट घ्या, D पॉईंट घ्या, दोन्हीसाठी सेमच असणार आहे. बरोबर आहे. तर मी समजा इथे कुठलेही घेऊ शकता तुम्ही, C पॉईंट घेतो किंवा D पॉईंट घ्या. चला D पॉईंट इथे आपण हे दाखवला एरोतं, T ऑफ D इज इक्वल टू काय लिहिता येऊ शकते, T ऑफ D इज इक्वल टू काय करू शकतो मी, mv स्क्वेअर बाय r. हे लक्षात येत आहे तुमच्या, mv स्क्वेअर बाय r. आता मला सांगा इथे v ऑफ d लिहितो मी पुन्हा. तर T ऑफ D इज इक्वल टू mv स्क्वेअर बाय r. हा एक जनरलाइज फॉर्म्युला भेटला. पुन्हा तुम्ही आता इथे जेव्हा व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे, जसं आपण मागच्या याच्यात काय केलं, टेन्शनचा फॉर्म्युला लिहून टोटल एनर्जी वापरली होती, मग व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काढला. इथेही सेम करायचा आहे आपल्याला.
टेन्शनचा फॉर्म्युला लिहून घेतला, त्याच्यानंतर टोटल एनर्जीचा फॉर्म्युला वापरायचा. तर टोटल एनर्जी या पॉईंटची, लोअर मोस्ट पॉईंटची आणि अप्पर मोस्ट पॉईंटची सेम राहणार आहे. म्हणजे टोटल एनर्जी ॲट लोअर मोस्ट पॉईंट म्हणजे पॉईंट ऑफ बी इज इक्वल टू द टोटल एनर्जी ॲट मिड पॉईंट म्हणजे डी. आता टोटल एनर्जी म्हणजे काय होते, तर पोटेन्शियल एनर्जी ॲट बी प्लस कायनेटिक एनर्जी ॲट बी, बरोबर आहे. आणि पुन्हा डी साठी काय होईल, तर पोटेन्शियल एनर्जी ॲट डी प्लस कायनेटिक एनर्जी ॲट डी. आता मला सांगा, इथे पुन्हा या पोझिशनसाठी तुमची आर ची व्हॅल्यू काय आहे, रेडियसची हाईटची 0 म्हणजे एम जी इंटू 0 झालं म्हणजे हाफ 0. इथे हाफ एम व्ही बी स्क्वेअर इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी ॲट डी काय होऊन जाईल, एम जी. आणि या पॉईंटपर्यंत हाईट किती आहे तुमची या पोझिशनपासून, रेडियस एवढी म्हणजे आर. म्हणजे इथे हाईटची व्हॅल्यू काय आहे, आर, म्हणजे एम जी आर लिहू शकतो मी. प्लस डी पोझिशनसाठी काय येईल, हाफ एम व्ही डी स्क्वेअर. हाफ एम व्ही स्क्वेअरच्या ऐवजी व्ही ऑफ डी लिहितो डी पॉईंटसाठी असल्यामुळे. आणि हेच तर फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. आता इथे बघा, व्ही ऑफ बी आपण आत्ताच कॅल्क्युलेट केला होता जस्ट. काय होता व्ही ऑफ बी तुमचा, हा इथे √5 तो इथे तुम्ही पुट करू शकता. काय येईल हे, हाफ एम √5 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू एम आर जी प्लस हाफ एम व्ही डी चा स्क्वेअर. आता इथे काय होऊन जाईल तुमचं, 5/2 एम आर जी, त्याच्यानंतर इथे एम आर जी प्लस हाफ एम व्ही डी स्क्वेअर. इथे आता बघा एम 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 कॅन्सल होऊन जाईल. इथे आर जी जर तुम्ही इकडे आणले लेफ्ट हँड साईडला, तर हे इक्वेशन काय होऊन जाईल, 5/2 आर जी मायनस आर जी इज इक्वल टू व्ही डी स्क्वेअर. इथे आता कॅल्क्युलेशन केले तर 5 आर जी मायनस 2 आर जी अपॉन 2 इज इक्वल टू इथे होतो व्ही डी स्क्वेअर बाय 2 म्हणजे हे 2 कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे व्ही डी स्क्वेअर इज इक्वल टू 3 आर जी म्हणजे व्ही डी इज इक्वल टू √3 म्हणजे तुम्हाला पुन्हा याचे फॉर्म्युले पण भेटले. कुठले, व्ही डीचा फॉर्म्युला म्हणजे या मिड पोझिशनसाठी, या सी अथवा डी पोझिशनसाठी व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला भेटला तुम्हाला √3 आणि टेन्शनचा फॉर्म्युला भेटला हा जनरलाइज. आता जर तुम्ही याच्यात पुन्हा व्ही डी पुट केलं, इथे व्ही ऑफ डी ची व्हॅल्यू √3 भेटली ना, आता ही इथे पुट करा. काय होऊन जाईल, ही √3 आत्ता जी कॅल्क्युलेट केली होती डिवाइड बाय आर, म्हणजे तुम्हाला काय भेटेल, इथे हा स्क्वेअर रूट म्हणजे एम इंटू 3 अपॉन आर म्हणजे हे कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला इथे काय भेटेल, टेन्शनची व्हॅल्यू काय झाली, 3mg ही झाली टेन्शन ॲट डी किंवा मिड पोझिशनसाठी. म्हणजे ही पण व्हॅल्यू तुम्हाला इथे फाइंड आउट झाली आहे, 3mg. कळलेलं आहे बघा, म्हणूनच इथे 3mg आलेला आहे प्लस टेन्शन ऑफ ए. त्याच्यानंतर इथे 6mg आलं होतं आपलं, बरोबर आहे. इथे टेन्शनची व्हॅल्यू 0 आहे. या सगळ्या व्हॅल्यू ज्या आपण इथे बघा, टेन्शन ॲट सी असो अथवा डी पॉईंटसाठी सेम आहे. इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळलेल्या आहे. आता एकदा एक क्विक छोटीशी समरी करून घेऊ की कुठल्या कुठल्या पोझिशनसाठी आपल्याला काय काय व्हॅल्यूज भेटलेले आहे. हायेस्ट पोझिशनसाठी, अप्पर मोस्ट पोझिशनसाठी तुम्हाला काय व्हॅल्यूज भेटल्या आहे. समजा टेन्शनसाठी आपण टेन्शन ॲट अप्पर मोस्ट पोझिशन 0 घेतलं होतं आणि व्हेलॉसिटीसाठी काय भेटलं होतं, √rg. लोएस्ट पोझिशनसाठी काय होतं, लोएस्ट पोझिशनसाठी टेन्शनची व्हॅल्यू तुम्हाला भेटली होती 6mg आणि तुम्हाला व्हेलॉसिटीची व्हॅल्यू भेटली होती √5rg. त्याच्यानंतर कुठला पण आयदर सी किंवा डी पॉईंटसाठी म्हणजेच मिड लेवलसाठी तुम्हाला काय भेटलं होतं की 3mg टेन्शन भेटलं होतं. जनरलाइज फॉर्म्युले तर तुम्हाला माहितच आहे आणि √3rg इतकं आपण फाइंड आउट केलं होतं. म्हणजे तुमच्या लक्षात आलंय सर्व गोष्टी आपण एक एक पोझिशन घेतली. आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं होतं, आपल्याला टेन्शन आणि व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची होती अप्पर मोस्ट पोझिशनसाठी, लोअर मोस्ट पोझिशनसाठी, मिड लेवलसाठी आणि इतर मग कुठल्याही पोझिशनसाठी. तर त्यापैकी अप्पर मोस्ट पोझिशनसाठी फाइंड आउट केली आपण, लोअर मोस्ट पोझिशनसाठी फाइंड आउट केली आपण, इथे तुमच्या मिड लेवलसाठी फाइंड आउट केली आणि त्या सर्वांची इथे आपण एक समरी बनवलेली आहे. लक्षात आलाय. तर आर्बिटरी मला वाटतंय की आज हे खूप जास्त होऊ शकतं एखाद वेळी,
तर तुमचं आजचं काम काय आहे की तुम्हाला आपण ह्या ज्या 3 कंडिशन घेतल्या आहे ही डायग्राम एक तर तुम्हाला स्वतः ड्रॉ करायची आहे आणि तुम्हाला स्वतः आज टेक्स्टबुकमधून बघून हे जे आपलं लेक्चर आहे, मी आज तुम्हाला काहीच नोट्स नाही पाठवणार आहे या लेक्चरसोबत. तुम्हाला हे स्वतः या लेक्चरचं जे काही आहे ते बघून तुम्हाला स्वतःच्या नोट्स काढायच्या आहे. प्लस मेन म्हणजे तुम्हाला टेक्स्टबुकमधून स्वतः वाचून आजचं हे सगळं लिहायचं आहे आणि हा एक समरी टेबल भेटवायचा आहे. जर हे तुम्ही स्वतः केलं आज तर सगळे कन्सेप्ट तुमचे नेहमीसाठी क्लिअर होऊन जातील. पाठ करण्याची काहीच गरज नाही पडणार. हे फॉर्म्युले कधीही गरज वाटली तर तुम्ही लगेच कन्सेप्ट क्लिअर असेल तर तिथल्या तिथे फॉर्म्युला डिराईव्ह करून घेऊ शकता. म्हणजे तो पाठ करत बसण्याची गरज नाही आहे. उद्या काय करू आपण, जो आर्बिटरी पोझिशन आहे आपली सुटलेली ती आणि याच्यात छोटीशी पुढची 1-2 कन्सेप्ट आणखीन आहे ते पूर्ण कंप्लीट करू. म्हणजे हा जो 1.4 आहे आपला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन तो कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे, तर आज इथेच थांबू. उरलेल्या पार्टसोबत भेटू नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.